आता येणारच या मैदानामध्ये देसाईच्या रवी शेठ म्हात्रे माझे मित्र आहेत. त्यांनी फोन केला होता मला का प्रेक्षकांची सगळ्यांची इच्छा आहे सोन्या आणि मथुर पळायला पाहिजे. मी स्वतःहून सांगतो भाऊ का. तर मी बोललो ओके एनी टाइम 26 जानेवारीला मथुर आणि सोन्या 100% पळणार. तर रवी शेठला मी बोललो. रवी शेठनी त्यांना विचारला, कोणाला, नानांना विचारला, विजय नानांना. म्हणजे मला रवी शेठ जे बोलले ते मी सांगतो. नानांना विचारला का सोन्या आणि मथुर पळवायचा का. विजय नाना पण बोलले सोन्या आणि मथुर पळू. तर बोलतं तुम्ही पहिले राहुलभाईंना विचारा. तर मला रवी शेठचा फोन आला का भाई त्यांचं मत आहे पळवायचं आहे. विजय नाना बोलतोय तुमची इच्छा. मी बोललो 100% पळूया, आपण फिक्स करूया. पहिला सोन्या मथुर फेरा काढू, मग नंतर मी शर्यत करेल कोणाशी करायची ती. मग 2 दिवसांनी वापस निरोप आला रवी शेठचा मला का नाही त्यांचा बैल दुखापतीमध्ये आहे, 26 जानेवारीला जमणार नाही त्यांना पळायला, असा त्यांचा निरोप आलाय. तर मी बोललो काही हरकत नाही, बरं ठीक आहे.